नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिवेताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 साठी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अभिवेताधारक अगदी जातकासारखी वाट पाहत आहेत आणि बरेचसे त्या ठिकाणी अभिवेताधारक शिक्षक देखील बनतील. परंतु शोकांतिका ही आहे की महाराष्ट्रातील कॉमर्स शाखेचे जे बांधव आहेत त्या बांधवांचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं की काय, असा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर विचार केला तर सायन्स आणि दुसऱ्या बाजूला आर्ट्स या दोनही शाखांच्या अभियोगताधारकांना त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट होतील. परंतु त्यांच्या सोबतच शिकलेले, त्यांच्या सोबतच 11वी पूर्ण केलेले, 12वी पूर्ण केलेले, FY BCom, SY BCom, TY BCom पूर्ण केलेले त्यांना कोणत्याच प्रकारचे प्रेफरन्स येणार नाहीत. ही त्यांच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. कारण की आज जर पाहिलं तर सर्वच्या सर्व TY BCom पर्यंत शिकलेल्या अभियोगताधारकांना MCom करता नाही आलं. त्यांच्या आईवडिलांच्या परिस्थितीमुळे किंवा त्यांच्यावरती असणाऱ्या जबाबदारीमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेता आलं नाही. म्हणजे त्यांचं हे शिक्षण व्यर्थ गेलं का, असाही कुठेतरी शिक्षण व्यवस्थेला प्रश्न पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर विचार केला तर यांना कुठंतरी सामावलं पाहिजे होतं, यांना कुठंतरी प्रेफरन्स देण्याची संधी मिळायला पाहिजे होती. काय केलंय त्यांनी, कारण की त्यांच्याकडे असणारे विषय देखील तोडीस तोड विषय होते. ते कोणत्याही विषयासाठी आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी त्यांना संधी मिळायला पाहिजे होती, जी त्यांना मिळाली नाही. दुसरा मुद्दा असा पाहायला मिळतोय की याचाच पुढचा भाग, जी की न्यूज आपण काय दिवसांपूर्वीच ऐकली, जे उच्च माध्यमिकचे माझे बांधव आहेत त्यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते. जे उच्च माध्यमिकचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा सर्वांना माहीत असेल की या फेज 1 मध्ये आपण जर पाहिलं तर 11वी 12वीच्या तुटपुंज्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. त्या तुटपुंज्या जागेवरती यांचा पत्ता तर इथपर्यंत कट केलाच आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर MCom लेवलला देखील या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि मग त्यांचा प्रश्न पुढे उभा राहतो, या बांधवांचं स्वप्न अपूर्णच राहणार का, की त्यावरती काही न्याय मिळणार आहे. बांधवांनी त्या ठिकाणी विनंती केली आहे, आम्हाला न्याय हवाय, आम्हाला कुठंतरी प्रेफरन्स असे द्या की आम्हाला आमच्या क्वालिफिकेशनचा वापर उपयोग झाला पाहिजे, आम्ही कुठंतरी पात्र झालो पाहिजे. महत्वाचा भाग म्हणजे या उच्च माध्यमिकच्या 11वी 12वीच्या जागा देखील सध्या बऱ्याच ठिकाणी अडकलेल्या पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी संच मान्यता झाल्या नाहीत असाही ग्राउंड रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. मग या बांधवांनी काय करायचं, सध्या कॉमर्सचे बांधव त्या ठिकाणी स्वप्नच फक्त पाहत राहणार का, की त्यांचं स्वप्न सत्यात उतरवणार, असाच मोठा प्रश्न निर्माण झालाय. यासाठी याच बांधवांनी एकजूट होण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर ज्या वेळेसला तुम्ही फॉर्म भरला त्या वेळेसलाच अशा बांधवांना बाद करायला पाहिजे होतं. बाद शासनाने केलं नाही. त्या बांधवांनी हजार रुपयाचे फॉर्म भरले, परीक्षा केंद्रावरती गेले, गाडी करून गेले, एवढ्या पावसामध्ये गेले, सगळं झालं. आणि ह्या बांधवांना डायरेक्ट काय केलं तर हे सर्व बांधव डायरेक्ट भरतीतून काय झाले, आउट झाले, आउट. आणि हीच त्यांच्या पुढील सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण की याच बांधवांना ज्या वेळेस त्यांचे आई वडील विचारतात, बाळा तुझं BCom झालंय तरीही तुला नोकरी का लागत नाहीये, याचं एकमेव कारण म्हणजे त्या बांधवांना कुठेच त्या ठिकाणी TY पर्यंतच्या बांधवांना प्रेफरन्स देण्याची कुठं संधी नाहीये. MComच्या बांधवांना तर त्यांच्या जागाच नाहीये. मग त्यांनी करायचं काय,
हाच प्रश्न माझा तुम्हा सर्व बांधवांना आहे. यावरती काय करता येईल? तुम्ही सोल्युशन काढू शकता. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अजूनही तुमची संधी गेलेली नाही. तुम्ही सर्वांनी नक्की प्रयत्न करायला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्हाला कुठेतरी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया करण्यात यावी. आम्हाला फक्त या भरतीच्या आशेवरती न ठेवता आम्हाला न्याय हवाय अशी मागणी देखील करण्याची गरज आज निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हा सर्वांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे, यासाठी माझ्याकडून तुम्हाला नेहमीच शुभेच्छा आहे. कारण की हा विषय हा मी तुम्हाला मांडत नाहीये, तर हा संपूर्ण विषय हा कॉमर्सच्या बांधवांनी माझ्या मांडलेला हा विषय आहे. त्यांच्या मनामध्ये जी धाकधूक चालू आहे की आमचं स्वप्न हे अपूर्णच राहणार का, तर ते स्वप्न पूर्ण करता येईल, पण त्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.